आजचा फुल दिवस आमचा मजा मस्तीमध्येच जाणार आहे। ये बहुत डुलडुल के आ रहा है। हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना, वेलकम टू माय व्लॉग। सो आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे। मी चालली आहे माझ्या फ्रेंडकडे राडपझेलला आणि तिथे खूप छान लेक वगैरे आहे। सो मी तुम्हाला आता दाखवेल आणि थोडीशी आजच्या ब्लॉगमध्ये थोडीशी गर्ल्स ऑन गॉसिप पण आहे। सो चला, आता मी रेडी झाली आहे आणि बाहेरचं वातावरण बघतोय आज। चला, आता आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल होणार आहे कारण की मी माझ्या फ्रेंडकडे चालली आहे आणि आमचं असं प्लॅनिंग झालं आहे की ना थोडंसं गॉसिप वगैरे पण करूया आणि थोडंसं बाहेर पण फिरूया कारण की तिच्या एरियामध्ये ना बोर्डेन्स आहे। सो आम्ही थोडंसं तिथे फिरू वगैरे आणि तिच्या घरी कोणीच नाही आहे, तिचे मिस्टर थोडेसे बाहेर गेलेत। सो आजचा फुल दिवस आमचा मजा मस्तीमध्येच जाणार आहे आणि उद्या पण थोडासा एक छोटासा प्लॅन आहे। सो बघूया आता उद्या कसं टायमिंग वगैरे ॲडजस्ट होतो आहे त्याच्यावरती। ते हाय व्लॉग चल रहा है। हाँ, व्लॉग चल रहा है। कहाँ कहाँ घूमे हो? सभी जगह गए हो यहाँ पे? वो खोला ही नहीं क्या अभी? इसने खोला है, पर मुझे इसका पैकिंग पसंद है ना, तो मैं वापस उसको उस मोल्ड में कर देती हूँ। खोलो तो। ये बेल्जियम चॉकलेट। वैसे तो हम शुगर ज़्यादा खाते नहीं हैं, बट चॉकलेट हो तो चल जाता है थोड़ा बहुत। चॉकलेट में कुछ नहीं होता है, वो तो चल जाती, छोटी सी होती है। वाओ, इसमें ना मतलब ये जो भी चॉकलेट है ना, इसका पूरा डिस्क्रिप्शन लिखा है। वाओ, अच्छा इतने टाइप की दी क्या चॉकलेट? इसमें थी सारी ऐसी। ओके, तो इसको किसके साथ मतलब खाना पूरे नट्स वाले ये या इसके नीचे भी है? सही है, 3 लेयर में, इसके नीचे शायद, इसके नीचे भी एक है। ओके, ये बढ़िया है शायद। ये सही लिखी है, एकदम मस्त आहे। खाओ खाओ। आणि मग काय मस्त बेल्जियम चॉकलेट आणि गरमागरम पिझ्झा खाऊन आम्ही गेलो लेकवरती। सो जर्मनमध्ये लेकला सी म्हणतात आणि सीला मेर म्हणतात। आणि मग काय वातावरण खूप छान झालेलं होतं, म्हणजे जरासा पाऊस येऊन गेला होता सकाळी आणि थोडंसं आकाश शांत झालं होतं। आणि इथे ना एक मुलगा ना खूप छान व्हायोलिन वाजवत होता, म्हणजे सुंदर सुंदर नेचर आणि त्याच्यासोबत इतकं सुंदर व्हायोलिन ऐकायला मिळत होतं ना, खूप छान। आणि एकदम मस्त झाडं वगैरे छान बहरलेले आहेत, त्यामुळे काय बघायला मजाच वाटते आणि मला हे वातावरण खूप जास्त आवडतं। हाय हॅलो सर्वांना, आमच्याकडे दुपारचे 1 वाजलेत आणि मी आली माझ्या फ्रेंडच्या घरी राडपझेलला। सो आम्ही थोडंसं घरात गप्पा वगैरे मारल्या आणि थोडं नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता आम्ही इथे लेकवरती आलो आहे। मी तुम्हाला दाखवते, आमच्या इथलं घराजवळच आहे, म्हणजे काय 15-1 मिनटाचा डिस्टन्स आहे। सो लेक वगैरे कसं आहे आणि आजचं वातावरण पण खूप छान झालं आहे। सो मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि ना वातावरण पण खूप छान झालेलं आहे, म्हणजे आज तर काय ऊन बघायला भेटलंच नाही आम्हाला, पण तरी पण आहे ना खूप थंड हवा वगैरे आणि बसण्यासाठी पण खूप छान जागा आहे आणि आपल्या डोळ्यांच्या समोर असं मस्त बदक वगैरे पोहताना दिसत आहेत। सो याच्यापेक्षा जास्त सुख पाहिजे काय माणसाला? खरंच वेळ कसा निघून जातो ना ह्या गोष्टींमध्ये, कधी कळतच नाही आपल्याला। असा समोरचा व्ह्यू आहे। सो थोडाच दिवस आहे आता हा व्ह्यू बघायसाठी आणि नेचर पण खूप छान झालं आहे। सो बघूया आता, मी तुम्हाला आणखी पुढे दाखवते। आमचा अजून प्लॅन आहे की थोडंसं बाहेर फिरायचं। सो मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कुठे कुठे फिरतो आहे आणि स्टे ट्यून्ड। समोर बदक आहेत, सो आता ते कॅमेरा समोर राहिले तर मी कॅप्चर करेल त्यांना, बट लेट्स सी, ते छोटेवाले बदक आहेत। हां,
भगा दिया तुमने। अरे अरे नहीं जाना है उसको पानी, ये बहुत डुल डुल के आ रहा है। सो मग काय, बदकांच्या मागे पळून झाल्यावरती आम्ही गेलो राडपजेलमधलं एक स्टार्ट गार्डन बघायला. आणि रस्ता काय बोडंजेच्या साईडनेच जातोय, सो काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि ना ह्या साईडला ज्या बोट पार्क दिसत आहेत ना, ह्या सर्व प्रायव्हेट बोट आहेत आणि सर्व प्रायव्हेट पार्किंग आहेत त्यांची. सो पैसा भरपूर आहे जर्मनीकडे. म्हणजे लोक खरंच स्वतःच्या बोट वगैरे घेतात, फिरतात, म्हणजे पूर्ण मजा करतात. आणि मी ऐकलं आहे की ना, एक काही वर्षांपूर्वी हा पूर्ण लेक फ्रोझन झाला होता. एवढी थंडी पडली होती की पूर्ण लेकमध्ये बर्फ झाला होता. मग त्यानंतर आम्ही गेलो स्टार्ट गार्डनला. हे भरपूर जुनं गार्डन आहे. ओके हां, ओके हां. ओह अच्छा, ये पुराना वाला क्यों लग रहा है गार्डन? पुराना ही है. और यहाँ से सीधे स्टार्ट में भी जा सकते हैं. अच्छा, डायरेक्ट रोड. इसमें मछलियाँ है शायद. वाव. आणि ना ह्या छोटंसं लेक होतं, म्हणजे लेक पण नाही म्हणता येणार, एक छोटंसं पॉन्ड होतं. त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर वेगवेगळ्या कलरचे मासे आम्हाला बघायला भेटलेत. आणि कॅमेरा असा खाली घेतला ना तर त्याच्यात ते त्यांना असं वाटायचं की काही खायला देत आहेत. ते आमच्या जवळ येत होते, पण तिथे साईडला लिहिलेलं होतं की त्यांना आपण काहीच खायला वगैरे देऊ शकत नाही आहे, कारण की इथे स्ट्रिक्टली नो आहे. आपण पाण्यामध्ये काही खायला वगैरे टाकणं किंवा कचरा वगैरे टाकणं बिलकुल अलाउड नाही इथे. आणि आहे ना, हे गार्डन अशा ठिकाणी बनवलं आहे ना, म्हणजे जुन्या काळात आपल्याकडे पण एक गड किल्ल्यांना प्रोटेक्ट करायला आजूबाजूला खंदकं केली असायची. सो हे गार्डन त्या खंदकांमध्ये उभं आहे आणि वरती सिटी आहे, म्हणजे जागेचा उपयोग पण चांगला केला आहे आणि बनवलं पण छान आहे. आणि सोबतच त्यांनी इतिहास पण जपून ठेवला आहे. हे गार्डन जवळपास 1922च्या शतकातलं आहे. आणि इथे ना शहराचा जुना टॉवर पण उभा आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की या टॉवरचा नाश करायचा नाही, ही जागा बांधकामासाठी पण वापरायची नाही. या जागेचा उद्देश फक्त नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण स्थानिक उपयोग करायचा. आणि मग काय, हा आहे त्यांचा जुना टॉवर. आणि मग आमचं सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर आम्ही गार्डनच्या बाहेर पडलो. आणि गार्डनच्या बाहेरच एक छोटासा मार्केट होतं, म्हणजे आतमध्ये. तर छान होतं, ते पण बघण्यासारखं होतं. आणि आम्ही गेलेलो, जरा थोडीशी शॉपिंग वगैरे पण केली आम्ही. आणि बाकी टाईमपास पण खूप केला आम्ही. आणि त्यांचा आता सण येतो आहे हॅलोवीन. मी एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं की कसे भूतं वगैरे विकायला आलेत. सो मी पण एक भूतांची टोपी ट्राय केली. आणि मग येताना आम्हाला थोडंसं चर्चमध्ये आवाज वगैरे ऐकायला आला, सो आम्ही चर्चमध्ये गेलो. पण कोणीच नव्हतं चर्चमध्ये, पण मी थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे घेतलेत. आणि मग त्यानंतर भरपूर लेट झाला होता, मला पण निघायचं होतं घरी. चलो लीव स्नेहल. चलो ली बैठता. चूस चूस. शूज पहन लेती हूँ. स्नेहल जा रही है और स्नेहल जा रही है और मैं उसको छोड़ने जा रही हूँ. वो एक शूज पहन के बैठी खड़ी है और दूसरा पहनने वाली है. और बाकी तो मैं नई नई ब्लॉगर हूँ. ये हमारा घर है. हाँ, वो भी दिखाओ हमारे घर कितने रास्ते के पास है. हाँ, ये मेरी साइकिल है और एकदम में हाईवे, और हाईवे के सामने बानोफ. ये जो सामने दिख रहा है वो बानोफ है और हम बहुत नज़दीक रहते हैं. ये हमारा घर. और एली बस स्नेहल तैयार हो गई है. चलो तुम भी पहन लो जूते, मुझे छोड़ने के लिए चलो.
आणि माझी ट्रेन होती 2 मिनटात आणि मला वाटलं माझी ट्रेन निघून जाते की काय, म्हणून मी पळत होती. आणि तिथे ना बाणवच्या खाली ना एक बाई बसलेली होती जी की काहीतरी वाजवत होती. आवाज छान येत होता त्याचा, ऐकायला वेळ नव्हता एवढा. सो मग माझी प्लॅटफॉर्म 5वरती ट्रेन येणार होती आणि लोकांची गर्दी पण झालेली होती, कारण की संध्याकाळच्या टायमाला पण गर्दी वाढून जाते. रिटर्न जाणारे लोकांची दिवसभर रिकामे माझ्यासारखे फिरल्यानंतर. चला आता आजचा ब्लॉग इथंच संपवते. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये काहीतरी स्पेशलच होईल. सो तोपर्यंत बाय बाय.